शक्तीपीठ महामार्गाला परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। आज 1 जुलै रोजी शक्तीपीठच्या याच जे काही जमीन जाणार आहे या 31 गावातील काही गावांमध्ये मोजणीला सुरुवात होणार आहे। आपण जर बघितलं तर मी सध्या पूर्णा तालुक्यातील सुरवाडी इथं आहे आणि याच ठिकाणी मोजणीसाठी अधिकारी येणार आहेत। आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध या मोजणीला केलेला आहे। अधिकारी आल्यानंतर त्यांना गाडीतून उतरू न देण्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी केला आहे। ज्या ठिकाणी मोजणीला जायचे तिथं बैलगाड्या लावलेल्या आहेत, समोर महिला बसलेल्या आहेत आणि त्यानंतर सर्व हे शेतकरी आहेत ज्यांचा या पूर्ण शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। परभणी जिल्ह्याचं जर बघितलं तर 66 किलोमीटरचा हा महामार्ग होणार आहे आणि यामध्ये 3800 जवळपास 3900 शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत। आपण जर बघितलं तर आता पोलिसांची गाडी सुद्धा इथं आलेली आहे, पोलीस बंदोबस्त सुद्धा इथं लावण्यात येणार आहे मोजणीच्या दरम्यान काही होऊ नये म्हणून। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय म्हणणं आहे तुमचं मावशी? आमचं म्हणणं आहे आमची जमीन जाऊ नये। आमची जमीन गेली आम्ही रस्त्यावर येऊ, आम्ही करायचं काय? कोणाला 1 एकर आहे, कोणाला 2 एकर आहे, कोणाची आजूबाजूची राहिली तर ते पाणी तळ साचून ती सुद्धा पेरता येणार नाही। मग आम्ही खायचं काय, करायचं काय? आमचे लेकरं रस्त्यावर येतील, आम्ही का बाटल्या यायच्या का? आम्ही करायचं काय? हे आमचं म्हणणं आहे। आमची जमीन गेलीच नाही पाहिजे। सरकार म्हणते की हे समृद्धी जे काही महामार्ग आहे शक्तीपीठ महामार्ग हे विकास घेऊन येणार महामार्ग आहे। आम्हाला काहीही फायदा नाही सर या रस्त्याचा, आम्हाला रस्ता पाहिजेच नाही। हे कारण का आज आम्हाला 2-2 एकर जमीन येत, आज आमच्या जमिनी गेल्या तर उद्या आमच्या लेकरांनी करायचं काय? उद्या आज आम्ही 2 पैसे आलेले खाऊ, उद्या लेकरांनी काय करायचं? एक तर सरकारी नोकऱ्या नाहीत, कुठे लेकर एवढाले शिकलेले आहेत, पण काय फायदा शिकून एवढा? कुठेच काय नाही, त्याच्यामुळे आम्हाला रस्ता पाहिजे नाही। हो, तुमचं काय म्हणणं आहे मावशी की एकूण काय म्हणणं आहे तुमचं? आमचं कसं आहे साहेब, आमचं कसं पांडवाचं युद्ध कसं लागलं होतं, दुर्योधन कसा म्हणला तुम्हाला टोका बसायची सुद्धा देत नाही मला माती, मग आम्ही असे टोका सुईच्या बसायची सुद्धा माती देणार नाहीत शक्तीपीठाला। आमचं हे असं शेतकऱ्याचं खाणं आहे, लेकरं बाळ कोठं घाला, आम्ही कसं खावा? आम्ही असे वैद्य झाले, ते आमचे लेकर काय खातील? छोटे छोटे लेकर राहतं, मग आम्ही करायचं काय सांगा? आम्हाला हे मार्ग पाहिजेत नाही असं आमचं हे म्हणणं आहे। आम्ही इतकी तुम्हाला कपाळाला चिटकाची माती सुद्धा देणार नाही। काही शेतकरी आहेत आपल्या सोबत, काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या बाबत? आम्ही शक्तीपीठ महामार्गाला कधी 1 इंच सुद्धा जमीन देणार नाही। आमची मानसिकता अशी आहे, अगोदरच आमच्या गावातून आमच्या शिवारातून समृद्धी महामार्ग गेलेला आहे, त्याच्यामुळे आमची उर्वरित जमीन जवळपास 80 ते 90% जमीन शिवार आमचा टोटल शक्तीपीठ मार्गाने व्यापला जाणार आहे। त्याच्यामुळे आमच्या गावावर 100%च उपासमारीची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही आजूबाजूचे सर्व गावकरी परभणी जिल्हा टोटल 1 इंच शासनाला जमीन देणार नाहीत म्हणजे देणार नाहीत। शेवटी आमचे प्राण गमावे लागतील, रक्ताचा सडा झाला तरी चालेल, पण आम्ही बिलकुल जमीन देणार नाहीत म्हणजे देणार नाहीत। बघायला गेलं तर महिला असतील, शेतकरी असतील, या सर्वांचा निर्धार आहे की आम्ही शक्तीपीठ महामार्गाला जमीन देणार नाही। जमीन जर दिली तर आमच्या लेकरांनी काय करायचं, आमचा उदरनिर्वाह कसा होणार, हा प्रश्न या सर्वांसमोर आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।